हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्यावेळेस मी व्हिडिओ खूप लेट अपलोड करते आहे, त्याचं कारण असं ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे. तर चला सुरुवात करूया सुंदरशा रांगोळीवरून. आणि ही रांगोळी का काढली आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर आमच्या माळ्यावरती लग्न आहे, म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या भावाचं लग्न आहे आणि म्हणजे माझाही भाऊच आहे तो. तर ते लग्न आहे खानदेशात, म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्यात. आणि जो नवरदेव आहे तो मुंबईतला आणि मुलगी आहे ती जळगावची. तर असं हे आमचं म्हणजे कोकण आणि खानदेशचं असं एक छान प्रकारे असं नातेसंबंध जुळले आहेत. आणि त्यातच मीही एक भाग आहे, हे मला खूप आनंदाचं वाटतं सांगावं असं. आणि हा जो मुलगा बघतायत ना तुम्ही, तोच नवरदेव आहे. आणि हे आहे नवरदेवचं घर. तर सुंदर असं त्यांनी किती छान सजवलेलं आहे. त्याचनंतर संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम होता आमचा. नवरदेव गेलेला होता, म्हणजे जायचं होतं त्याला सकाळी. त्यामुळे फक्त आमची माळ्यावरची ज्या महिला आहेत त्यांची मेहंदी इथे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. तर हे आहेत ना 2 मुलं आम्ही म्हणजे हायर केले होते. तर जे मेहंदीचे कोण होते ना तिकडे साईडला पडलेले, तर त्यांची मेहंदी ते काढून त्यांच्या साईडचे कोण असतात, म्हणजे त्यांना जे काढायला सोयीस्कर पडतं त्या कोणमध्ये ते भरले त्यांनी. आणि मग हे बघा माझ्या हातावर अशी सुंदरशी डिझाईन काढली. म्हणजे एवढी काही सुंदर नव्हती, पण त्यांना खूप घाई होती. दुसऱ्याही ऑर्डर त्यांना करायचे असतील बहुतेक, त्याच्यामुळे ते काढून मोकळे होत होते. आणि त्या शेजारच्या माझ्या शेजारच्या पुष्पाताई आहेत. तर अशी त्यांनी छानशी म्हणजे बऱ्यापैकी मेहंदी काढली होती. हे बघा छानशी, म्हणजे नवरदेव नवरीच्या आधीच आम्ही मेहंदी स्वतःच्या हाताला लावली. तर इथे एकेकाने बघा सर्वांनी छान अशी मेहंदी काढून घेतली. इथे बघा नवरदेवाची बहीण आहे ती माझी मैत्रीण, तिनेही सुंदर अशी मेहंदी काढली. या ताई मोठ्या ताईत आहेत. तर इथे बघा मंडप तर एकच नंबर सजवलेला होता पूर्ण. म्हणजे त्यांचं जे आमचा माळा होता तर तो खूप सुंदर दिसत होता, म्हणजे वाटत होतं की लग्न आहे म्हणून. आणि त्याचनंतर दुसऱ्या दिवशीच्या रात्री म्हणजे 10 वाजता तर आम्हाला बांद्र्यावरून कुर्ल्यावरून ट्रेन होती. तर आमचा पूर्ण माळाच या ट्रेनमध्ये बसलेला होता. म्हणजे एक जो डब्बा असतो ना रेल्वेचा तो पूर्ण बुक होता. तर आम्ही 9 वाजता निघालो घरून, बांद्र्याला पोचलो 9:45च्या दरम्यान. आणि 10ला आमची ट्रेन होती, एक्झॅक्ट आम्ही पोहोचलो. तर एक एक करून तुम्हाला मी सगळे दाखवते. बघा सगळे छानसे रेडी झालेले आहेत. आणि फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे आम्ही माळ्यावरचे जे होतो ना, पहिल्यांदाच आम्ही ट्रॅव्हल केलेले आहे ट्रेनमध्ये. आणि हे 6 महिन्याची बच्चीसुद्धा होते आमच्याबरोबर. तुम्हाला नवल वाटत असेल की खरंच एवढे शांत आणि एवढे सुंदर प्रवास करून दिला ना त्यांनी त्यांच्या मम्मीला, तर खरंच सांगते. तर सगळे एक एक करून हाय करतायत. आणि त्यानंतर आम्ही डब्बेही खाल्ले, म्हणजे घरून बांधून आणलेले होते, तर ते मी दाखवू शकले नाही, सॉरी. आणि आम्ही एक्झॅक्ट जळगाव जंक्शनला पोहोचलो 4:30 वाजता. तर इथे त्या मंडळींनी एवढं छान स्वागत केलं आम्हाला, म्हणजे अपेक्षा नव्हती की म्हणजे जे नवरदेवकडचे मंडळी असतील त्यांचे एवढे छानसे स्वागत हे नवरीकडचे करतील. बघा एक एक करून छान असे गुलाब देत आहे. आणि त्यांनी सगळ्यांना असं एक गुलदस्ता दिला आणि सर्वांना असं एक एक फूल देऊन वेलकम केलं, चहा नाश्ता दिला. तर हे आहे बघा जळगाव जंक्शन. एक एक करून सगळ्यांना चहा नाश्ता बिस्किट वगैरे सर्व केलं. आणि तिथून आमच्या गाड्या होत्या परत धरणगावला जाण्यासाठी, जळगाव टू धरणगाव. आणि बघा हे एवढे जण होतो आम्ही ट्रॅव्हल करणारे, तुम्हाला फोटोमध्येच दाखवते. त्यानंतर साखरपुडा होता. तर आम्ही रेडी झालो 11च्या दरम्यान सकाळच्या.
आणि नाश्ता बघा काय काय होतं, छानसा नाश्ता होता. आपलं मिसळ पाव होती छान अशी, आणि स्वीटही खूप छान होतं. स्वीट होतं ते आपलं रबडी असते ना, खव्याची रबडी म्हणजे मावा समजून घेऊया, त्याची मस्तपैकी एक रबडी होती. आणि 100% गोड असते तर 200% गोड होती. खूपच छान होतं, म्हणजे नाश्ता तर खूपच छान होता. तर आम्ही रेडी होऊन आलो होतो. तर इथे आता थोड्याच वेळाने साखरपुड्याला सुरुवात होणार आहे. तर सुंदरसं बघा, आमच्या माळ्यावरच्या बायकाही खूप सुंदर तयार झाल्या होत्या. आणि नवरीकडच्या मंडळींचं नियोजन सांगायचं म्हटलं तर अप्रतिम आणि एकच नंबर. म्हणजे त्यांनी प्रत्येक विधी ही एकदम परफेक्ट टाईमला आणि जशी व्हायला हवी तशीच केली. एकदम सुंदर. आणि जे आपले ट्रॅडिशन असतात, म्हणजे आता आमच्या खानदेशातले जे म्हणजे संस्कृती आहे, तर लग्नाचा ज्या कार्यक्रम असतो, ज्या विधी असतात, त्या त्यांनी एकोएक आणि तंतोतंत तशाच्या तशा विधी सगळ्या साजरी केल्या. म्हणजे हे इकडेचे कोकणातले, तर यांच्या पद्धतीने यांनी साजरे केले आणि त्यांनी म्हणजे आमच्या पद्धतीने जे होते परफेक्टली तसेच साजरे केले जातात. कोणतेही म्हणजे कोणतेही भागातले असो, पण आमच्या खानदेशातल्या त्या विधी असतात त्या त्यांनी परफेक्ट फॉलो केल्या होत्या. तर इथे बघा, नवरा नवरीचं पहिले आधी इथे साखरपुड्याचा प्रोग्राम चालू होता. तर त्यांना जे भटजी जे मंत्र म्हणत होते, म्हणजे आमच्याकडे ब्राह्मण म्हणतात, तर ते सगळे व्यवस्थित विधी वगैरे त्यांनी पूर्ण करून घेतल्या एक एक करून. आणि मीही म्हटलं कसे दिसत आहेत, तर तेही त्यांना म्हटलं थोडंसं दाखवू की कसे वाटले तुम्हाला आमचे नवरदेव नवरी, तेही थोडक्यात तुम्ही कमेंट करून सांगा. साखरपुड्याच्या विधीला आहे ना, तिने मस्त असं ग्रीन कलरची आपलं कॉटनची पैठणी अशी घातलेली होती. त्याच नंतर रिंग सेरेमनीच्या वेळेस तिने छान असा गाऊन घातलेला होता, खूपच सुंदर. आणि दोघंही खूप छान दिसत होते. त्यानंतर जो फायर ब्लास्ट झाला ना, म्हणजे दोघांचाही खूपच सुंदर. म्हणजे जे त्यांनी विचार केला असेल, ज्या पद्धतीने आपण सेलिब्रेट करू किंवा एकमेकांना आपल्या अंगठ्या एक्सचेंज करू, तर त्यांनी ते पूर्ण तसंच केलं. आणि म्हणजे खूप छान वाटलं आम्हालाही आणि त्यांनीही खूप छान एन्जॉय केला. म्हणजे त्यांना वाटत होतं की आपली ही रिंग सेरेमनी अशीच व्हावी. त्यांनी स्वप्नात जसा विचार केलेला असेल तसंच त्यांनी सेलिब्रेट केलं असावं. तर छानपैकी असं अंगठ्या दाखवल्या छानपैकी. आणि त्याच नंतर संध्याकाळी हळदीच्या कार्यक्रमात आम्ही मस्तपैकी मनसोक्त असा डान्स केला. आणि हा मंडळी पार्ट 1 आहे. तर पार्ट 2 पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढे आमच्याकडे कोणत्या कोणत्या विधी आहेत, कोणत्या म्हणजे लग्नामध्ये कसे आम्ही सगळं सेलिब्रेट केलं, हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि मंडळी, माझ्या चॅनलवर भरपूर अशा छान छान रेसिपी आहेत, त्यालाही तुम्ही लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. तर सेकंड व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.